काही नाही, चांगलं आहे म्हणे, आम्ही गंगोत्रीमध्ये जातोय असं बोलत होता फक्त, दुसरं काही नाही. फोन लागायला पाहिजे बा, बोलणं व्हायला पाहिजे, दिसायला पाहिजे बा. सर्वजण टेन्शनमध्ये पडलेले आहेत, कुठं आहेत काय आहेत, आणि अशी घटना आम्हाला माहिती पडली, त्याच्यामुळे आमच्या सीट लागत नाही. आम्ही संपर्कात साधत आहे, पण त्याचं आमच्याशी बोलणं होत नाही त्याचं आलं. उत्तराखंडमध्ये ढगफुटीनंतर जो जलप्रलय आला त्याच्यामुळे हाहाकार उडाल्याचं आपल्याला बघावयास मिळालं. सर्वात दुःखदायक बाब म्हणजे जळगाव जिल्ह्यातील तब्बल 19 जणांचा संपर्क होत नाही आहे. त्यातील 13 जण जे आहेत, 13 तरुणांचा जो एक ग्रुप होता तो पारधी या गावाचा होता आणि या तरुणांशीही काल सकाळपासून संपर्क होत नसल्यामुळे संपूर्ण गावामध्ये चिंतेचं वातावरण आहे. आपण पारधी गावात आहोत, आपण त्यांच्या पालकांशी संवाद साधणार आहोत की नेमका त्यांचा शेवटचा संपर्क त्यांच्याशी कधी झाला आणि ही तरुणं नेमके कुठे फिरायला गेले होते. काय सांगाल दादा, की आपल्या गावातील 13 तरुणांशी म्हणजे आपला संपर्क होत नाही, आपल्या परिवारातलं कोण होतं? माझ्या परिवारात माझ्या भाचा आहे, माझे ढिकरे आहे, माझ्या भावांची मुलं आहेत, सर्व म्हणजे आमच्या घराजवळचेच आहेत, नातेवाईकच आहेत. कारण की काल त्यांचा फोन सकाळी लागला, सकाळी 12 वाजता फोन केला, 1 वाजता फोन केला, शेवटचा कॉल जो होता आमचा 4:15 वाजता झालेला आहे त्यांच्याशी. त्याच्यानंतर त्यांना फोन केला तर एकाचाही फोन लागत नाही, ना ड्रायव्हरचा लागतो आहे ना त्या मुलांचा लागतो आहे. त्याच्यामुळे सर्वजण टेन्शनमध्ये पडलेले आहेत, कुठं आहेत काय आहेत, आणि अशी घटना आम्हाला माहिती पडली, त्याच्यामुळे आमच्या सीट लागत नाही. काय झालं असेल काय नाही झाले असेल तेही समजत नाही आम्हाला. बरं, हे तरुण नेमके कुठे कुठे फिरायला गेले होते आणि काय म्हणजे तर म्हणजे हे मंगळवार म्हणजे 1 हफ्त्यापासून गेलेले आहेत, 8 ते 10 दिवसापासून गेलेले आहेत. त्यांनी ओंकारेश्वर, अयोध्या, वाराणसी, त्याच्यानंतर हरिद्वार गेले. हरिद्वारवरून एक गंगोत्री यमुनोत्री करणार होते. त्यांनी गंगोत्रीचे स्टेटस वगैरे सर्व काही ठेवलेलं होतं. सकाळी आम्ही सर्व पाहिलेत त्यांचे स्टेटस, आम्ही सकाळी रोज पाहत होतो, काय कुठं गेले आहेत काय गेले ते फोटो वगैरे सर्व काही टाकायचे. पण त्याच्यानंतर ते गंगोत्रीचे स्टेटस पाहिल्यानंतर त्याच्यानंतर त्यांचे स्टेटस वगैरे काहीच आले नाही. ते कुठं आहेत काय तर त्यांचा आम्हाला पत्ता सुद्धा लागले नाही, ते कुठं गेलेले आहेत. साधारण तुमच्याशी संपर्क झाल्यानंतर म्हणजे किती तास उलटले की त्यांच्याशी संपर्क झाले? 24 तास झाले, 24 तास झाले, पूर्ण 1 दिवस झाला. त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण सर्व म्हणजे आम्ही माणसंदार येतो, आम्ही समजू शकतो, पण मग घरचे जे लेडीज आहेत ते नाही समजू शकत. ते जास्त टेन्शन करतात घरी, काय करायचं काय नाही करायचं. दादा, आपल्या परिवारातलं नेमकं कोण गेलेलं होतं? मुलगा गेलेला आहे. बरं. आणि हे सगळे तरुण कुठं कुठं जाणार होते आणि कधी निघाले होते? हे मंगळवारी निघाले ते, मंगळवारी संध्याकाळी 8 वाजता निघाले, 3 वाजता निघाले ते. 3 वाजेनंतर हे हरिद्वार, ओंकारेश्वर हे सगळं करत करत गेले तिथे. हे आता गंगोत्री जात होते. गंगोत्री आता त्यापर्यंत 2 वाजता कॉन्टॅक्ट झाला. कॉन्टॅक्ट नंतर मग आता कॉन्टॅक्टच झाला नाही त्यांच्या. पण आपला नेमका काही आपल्याकडून प्रयत्न सुरू आहे का त्यांच्याशी संपर्क साधण्याचा? प्रयत्न सुरू आहेत. आमच्या भावांकडे गेलो होतो आम्ही, तिथून SP साहेबांनी तिथून फोन लावला, त्यांनी कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांच्यावाल्या पर्सन. नेमकं ते खाजगी गाडी करून गेले होते की म्हणजे रेल्वेने की कसा प्रवास होता? खाजगी गाडी करून गेले होते ते. बरं, तर गाडी मालकाशी किंवा चालकाशी काही संपर्क होतोय? मालकाशी ज्यावेळेस यांच्या फोन लागत नाही होता त्यावेळेस आम्ही मालकाशी फोन लावलेला आहे. त्यांनी ते GPS लावलेलं होतं त्या गाडीला. ते गाडी आता तिथे लोकेशन कुठं दाखवतोय लोकेशन नेमकं सांगता येईल का? केदारनाथपासून जवळच गाव आहे तेरवाले, केदारनाथपासून 12 किलोमीटरवर, धरोलीपासून 12 किलोमीटर अंतरावर ते गाव आहे. त्या गावाजवळ ते लोकेशन, त्या गाडीचे लोकेशन दाखवत आहे. ती गाडी पार्किंगला लावलेली आहे, तिथून ते पुढे दर्शनासाठी जाणार होते. पण त्याच्यानंतर मग 5-6 वाजता अशी घटना माहिती पडली आम्हाला, असं झालेलं आहे तसं झालेलं आहे. तेव्हापासून ते मुलं तेव्हापासून संपर्कात नाही, फोन वगैरे काहीच लागत नाही, काही लागत नाही. आणि जे ड्रायव्हर होते ना तिथले ते दोघांनाही फोन करत आहे ना, त्या दोघांना ड्रायव्हरचाही फोन लागत नाही. निश्चितच हे आपण मोबाईलमध्ये बघू शकतोय की गाडी जी आहे गाडीचं लोकेशन कळतं आहे, गाडी नेमकी कुठे उभी आहे. परंतु अडचण अशी आहे की त्या मुलांशी, त्या तरुणांशी संपर्क होत नाही आहे. कदाचित त्या भागात जलप्रलय आल्यामुळे विद्युत खांब असतील किंवा मोबाईलचे टावर्स असतील हेही कोसळलेले असतील, त्याच्यामुळेही त्यांच्याशी संपर्क कदाचित होत नसेल. या संपूर्ण प्रकरणावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, खरं म्हणजे हे 13 तरुण जे आहेत हे 13ही तरुण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या गावातील आहेत आणि ते स्वतः दिल्लीमध्ये आहेत आणि ते प्रशासनाशी, उत्तराखंड प्रशासनाशी संवाद साधत आहे. आपण याबाबत गुलाबराव पाटील यांचे जे चिरंजीव आहेत प्रतापराव पाटील यांच्याशी संपर्क साधू. दादा, नेमकं प्रशासनाशी आपला काय संवाद सुरू आहे आणि कशा प्रकारची आपल्यापर्यंत आता प्राथमिक माहिती आलेली आहे? आदरणीय नामदार महोदय आणि आपल्या डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट असेल, आपल्या ऑफिसच्या मार्फत असेल, आपण संपर्कात आहोत. त्या ठिकाणी जे SP आहेत
ते आपल्या महाराष्ट्राचे एस-पी त्या ठिकाणी असल्यामुळे थोडा प्रशासनात एस-पी म्हणून आदरणीय नामदार मोदयांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आहे आणि प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन विभागाशी नामदार मोदयांचा कॉन्टॅक्ट होतो आहे। त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांशी त्यांचा कॉन्टॅक्ट झालेला आहे। आदरणीय नामदार मोदी दिल्लीहून त्या ठिकाणी त्याच ठिकाणापर्यंत रवाना होणार आहेत आणि या मुलांना सुखरूप आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आदरणीय नामदार मोदयांच्या वतीने आपण प्रयत्नशील आहोत की हे गरीब मुलं या ठिकाणी एक कोणी नोकरीला आहे, कोणी प्रायव्हेट जॉबला आहे, कोणी शिक्षण घेतं आहे आणि प्रायव्हेट गाडीने ते या ठिकाणून गेलेले आणि 24 तासापासून त्यांचा संपर्क होऊ शकत नाही आहे। गावात सगळीकडे शोकाकूळ असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि ते मुलं लवकरात लवकर घरी यावे अशी परमेश्वरनी प्रार्थना पूर्ण गाव आणि परिसर या ठिकाणी करत आहे। निश्चितच या ठिकाणी जे 13 मुलांशी संपर्क होत नाही त्यांच्या परिवारातील काही महिला देखील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। ताई, काय नेमकं तुमचा घरातील कोण गेलेलं आहे तिथं फिरायला? माझा मुलगा गेला आहे दीपक पांडुरंग माळी। बरं बरं तो कालचा त्याचा फोन लागत नाही आहे। मग फोन आम्ही संपर्क साधत आहे पण त्याचं आमच्याशी बोलणं होत नाही त्याचं आलं तिकडनं फोनच येत नाही आहे। मग आम्ही चिंता करत आहे ना, मग कसं काय करायचं बुवा। आणि स्पेशल गाडी करून गेले ते सगळ्यांनी सुरक्षित राहायला पाहिजे, यायला पाहिजे एवढीच आमची विनंती आहे। काय सांगाल ताई, आपण नेमकं आपल्या परिवारातील कोण आहे? पोरगा आहे सर माझा पण। बरं काय नाव आणि किती वय काय वय त्याचं? 22 वर्षाचा आहे। बरं नाव वैभव यशवंत गंगावाने। बरं काय करतो तो? कंपनीत जातो सर जैनमध्ये। बरं हो काय संपर्क झालाय का त्याच्याशी? नाही सर, शेवटचा संपर्क कधी झाला होता? 11:20 झाला होता। केव्हा? काल। हो काय बोलणं झालं होतं आपलं नेमकं? काय नाही, तो म्हणे फक्त मी ते कोणते गंगा ते आनंद सागर काय कोणतं गंगोत्री पार करतोय म्हणे आम्ही सुखरूप आहे म्हणे, काही टेन्शन न घ्यायचं म्हणे। तर सगळे चिकार पोरं आहे, शहाणा माणूस कोणीच नाही सर तिच्यामध्ये, पण आमच्या पोरं सोयी सलामत घरी आले पाहिजे याची विनंती आमची। काय सांगाल आजी आपण? नातू आहे माझा नातू आहे रोहित बंडू माळी। काय वय त्याचं आणि पुन्हा मित्रांसोबत गेलाय का? हां, गाडी गेली आणि त्याची कॅन जायले सगळे कॅन आहे दादा, ते सगळे पण त्यांचा फोनच नाही ते कालचा। बरं ही अशी घटना झाली तेव्हापासून तेवढं विचार आहे बुवा, त्या भेटायला पाहिजे, फोन यायला पाहिजे बुवा त्यांच्या, असं होतं। ताई, या खरं म्हणजे या ताईंच्या डोळ्यात अश्रू तरळत आहेत, त्यांचं दुःख आपण समजू शकतोय, परंतु तरी आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। ताई, काय कोण आपलं म्हणजे याच्यामध्ये? मुलगा गेलाय। काय नाव? रोहित बंडू माळी। काय वय? 21. काय करतो नेमकं? शेतकाम करतो आम्ही। काय शेवटचा संपर्क कधी झाला होता आणि आपलं नेमकं काय बोलणं झालं होतं? नेमकं काही नाही, चांगलं आहे म्हणे, आम्ही गंगोत्रीमध्ये जातोय असं बोलत होता फक्त, दुसरं काही नाही। काय करतो आणि मुलगा? शेती काम करतो, मजुरीच। काय आता नेमकी प्रशासनाकडे आपली काय मागणी आहे? वर्षानगर आमची फोन लागायला पाहिजे बा, बोलणं व्हायला पाहिजे, दिसायला पाहिजे बा। निश्चित आपण बघू शकतोय संपूर्ण गावामध्ये अत्यंत चिंतेचं वातावरण आहे। ज्या म्हणजे महिला आहेत, ज्यांचा मुलगा गेला आहे, कुणाचा नातू गेला आहे, त्या अक्षरशः रडत आहेत। आता या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रशासनाने हालचाली जरी सुरू केलेल्या असल्या, परंतु त्यांच्याशी संपर्क होत नसल्यामुळे प्रशासनाची देखील गावकऱ्यांप्रमाणे चिंता वाढलेली आहे। परमेश्वराकडे सर्वच जण प्रार्थना करतायत की या मुलांशी लवकरात लवकर संपर्क झाला पाहिजे आणि सर्वची सर्व 13 मुलं ही सुखरूप असली पाहिजे, यासाठी संपूर्ण पारधी गाव या ठिकाणी प्रार्थना करताना आपल्याला बघावयास मिळत आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव।